फॉर्म तुम्ही आपल्या सरपंच पदाचे उमेदवार दाखल करणार कशा पद्धतीने करणार आहात? फॉर्म आम्ही आता सध्या साध्याच पद्धतीने करणार आहोत. ती दुःखद घटना तहसील साहेबांची झाल्यामुळे साध्या पद्धतीने जाऊन भरून येऊ. तसं पाहता ही वेळ येऊच नाही असं आम्हाला वाटलं होतं. आता ही वेळ आली तर गावकऱ्याच्या मतीने, सगळ्या जनतेच्या मतीने, आमच्या मते तर बिनविरोधच व्हावे आहे. पण जी इच्छा असेल ती गावकऱ्याच्या ह्याने आम्ही ते करू पूर्ण. निवडणूक पार पाडायची जसं म्हणलं तसं होऊच नाही वाटत होतं. आता सगळ्या जनतेच्या म्हणण्यानुसार आम्ही जे अन्नाचे स्वप्न राहिलेले आहेत ते आम्ही 1.5 वर्षात पूर्ण करावे अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. गावातलेच आपले जे स्पर्धी आहेत प्रति देशमुख पण ती पण आपल्या उमेदवारी आज दाखल करतात, ते फॉर्म भरणार आहे. कसं पाहता? नाही, ती प्रत्येकाची आपली आपली इच्छा. लोकशाही आहे त्याच्यामुळं कुणी पण ते करू शकते. आपण किती वाजता अर्ज दाखल करणार आपला? आता ही साहेबांचं असं झाल्यामुळे काय वेळ काय ठरलेलं नाही. पाहू आता सगळ्यांच्या ह्याच्यावर. गावासाठी नेमकं कुठलं काम तुम्हाला करायचं, काय बाकी आहे गावातलं काम? गावाचं काम तसं तर ह्या निवडणुकीच्या ह्याच्यात आम्हाला सध्या पडावं नको वाटत होतं. पण ह्या गावाच्या जे अन्नाचे काम राहिलेले आहेत अधुरे ते पूर्ण करावे अशी इच्छा आहे म्हणून ते करायचे. अन्नाचे काय स्वप्न होते, काय पूर्ण करायचे? स्वप्न अन्नाचे, गावात पाण्याची टंचाई न व्हावी, वृक्षारोपण व्हावं, सगळ्या लोकांनी एकजीवाने राहावे, कुणाला काही अडचण येऊ नये आणि अण्णांनी जे केले तेच आम्ही पुढं करू. पण हे बिनविरोध निवडणूक म्हणजे व्हायची होती पण ही होणार नाही कसं? आता बिनविरोध होईल असं आम्हाला पण वाटलं होतं. पण आता ते सगळं काय जनतेच्या गावकऱ्यांना काय आपण आवाहन करणार? आपल्या माध्यमातून गावकऱ्यांना काय आवाहन करणार? गावकऱ्याच्या मते माझं एवढंच आव्हान आहे की जी अण्णाने त्यांच्या बुद्धीने सगळ्या ह्याने जसं गावाला सगळ्यांना एक करून लढा केला आणि गाव उभा केला होता तसंच गावाने आता पण आम्ही पण काहीच बदल करणार नाही. ते गावाने साथ द्यावी एवढीच इच्छा.